तुम्हाला एक उत्तम नाश्ता सेंटर चालू करायचं आहे? फूडबीज घेऊन आले आहेत व्यावसायिक प्रशिक्षण. अशा पद्धतीनं डिटेलमध्ये माहिती दिली जाते. आता आपण बघूया उपीट कसं तयार होतंय. गरम तेलामध्ये जिरा, मोहरी आणि उडदाची डाळ टाकली जाते. त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि लगेचच बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये गेलेला आहे. तो सुद्धा तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे कुटलेलं, आणि टोमॅटो सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर गरम गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे. उकळी आल्यावर मीठ टाकायचं आहे प्रमाणानुसार. थोडीशी साखर सुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि यानंतर लगेच दूध घालायचं आहे, जेणेकरून उपीट पांढरं शुभ्र होईल. न भाजलेला रवा यामध्ये टाकायचा आहे आणि एका चमच्यानं हलवत राहायचं आहे. अगदी व्यवस्थित एका साईडनं थोडा वेळ झाकून ठेवायचं. त्यावरनं लिंबू पिळायचा आणि थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आणि आपलं व्यावसायिक पद्धतीनं तयार झालेलं उपीट तयार आहे. शिऱ्याचं सुद्धा सगळं प्रमाण दिलेलं आहे. आता शिरा तयार करूया. 1 किलो रव्यासाठी भांड्यावर तेल टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये तूप घालायचं आहे साजूक. पूर्ण गरम झाल्यानंतर यामध्ये हलक्या हातानं रवा घालायचा आणि हलवत राहायचं आहे अगदी व्यवस्थित. हे सगळं एकत्र झाल्यावर यामध्ये टाकायचं आहे ड्रायफ्रुट्स आणि टूटी फ्रुटी. त्यानंतर इसेन्स टाकायचं आहे आणि त्यानंतर कलर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. अगदी हलवत हलवत सगळं एकत्र करायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी व्हायला नकोत. मस्तपैकी वरनं अशी साखर घालायची. जेवढा रवा घेतो तेवढी साखर यामध्ये ॲड करायची आहे आणि आता मस्तपैकी शिरा आपला रेडी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर खवा सुद्धा तुम्ही ॲड करू शकता एकदम रिचनेस वाढण्यासाठी. जायफळ आणि वेलची पूड घालायची आहे. तुम्हाला स्वतःचं हॉटेल किंवा नाश्ता सेंटर चालू करायचं आहे. भांडवल किती लागतं, पदार्थ कसे तयार करायचे, कर्ज कसं मिळवायचं, जाहिरात कशी करायची, ही सगळी माहिती फूडबीज हा बिझनेस तुम्हाला देणार आहे आणि पूर्ण हॉटेल सेटअप करून देणार आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता.